नागपूरमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार टीका केल्यात. 19 वर्षापासून सत्तेत असलेल्या भाजपवर कर्ज, भ्रष्टाचार आणि प्रॉपर्टीच्या गैरवापराचा आरोप करत त्यांनी सांगितले की भाजप आता चिवडा पार्टी नाही तर बिर्याणी पार्टी बनली आहे. त्यांनी भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका केली. सत्ताधाऱ्यांकडे हेलिकॉप्टर, पैसा असूनही सामान्य नागरिकांना कर्ज आणि महागाईचे ओझे भोगावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छ पाणी, जमीन विक्री आणि लाडकी बहीण योजनेसारख्या मुद्द्यांवर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. त्यांनी शिवसेना, राहुल गांधी आणि अजित पवार यांच्यावर प्रतिक्रिया देखील दिली आणि भाजपवर धार्मिकतेचा गैरवापर करणारा पक्ष असल्याचा हल्लाबोल केलाय. भाऊ, 2 दिवस प्रचाराला उरले आहे. 29 ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणूक आहे. रिलॅक्स वाटतात तुम्ही? काय वाटतं, किती ठिकाणी शक्यता आहे तुमच्या पक्षाचे सत्ता येण्याची? मी तर आता फक्त नागपूर महानगरपालिकेच्या प्रचारामध्ये आहोत आणि नागपूरमध्ये यावेळेस काँग्रेसचा तिरंगा फडकेल अशा पद्धतीची परिस्थिती आहे. नागपूरच्या महानगरपालिकेमध्ये गेल्या 19 वर्षापासून भाजपाची सत्ता आहे आणि नागपूरचा जो विकास झालेला आहे विकासाच्या नावाने आणि त्याचा हा कर्जरूपी पैशाचा बोजा हा नागपूरकरांना भोगावा लागतो आहे. जे आश्वासन 2007 मध्ये भाजपने महानगरपालिकेत येताना दिलेलं होतं की आम्ही 24 तास पाणी देऊ, स्वच्छ पाणी देऊ, त्याच्यामध्ये पाणी नाही दिलं, पण लोकांकडून पाण्याच्या नावाने पैसे लुटण्याचं काम या भाजपने केलेलं आहे. टॅक्सेस मोठ्या प्रमाणात घरावर वाढवलेले आहेत, सगळ्या गोष्टी महाग झालेल्या आहेत आणि त्यामुळे लोकांचा राग भाजपच्या या खोटारड्यापणावर आहे आणि त्याच्यामुळे नागपूर महानगरपालिका ही काँग्रेस जिंकेल असा माझा विश्वास आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नागपूर.